Last lecture, you learned the concept map, living organisms and five kingdom system. Let us recall the five kingdom system. Kingdom first, kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae and kingdom Animalia. Students, in this chapter, we have to learn the characteristics of only three kingdoms. Kingdom Monera, kingdom Protista and kingdom Fungi. Kingdom Monera, look at the diagram 1.2. In 1.2, organisms from kingdom Monera. Students, kingdom Monera, what are the characteristics of kingdom Monera? All the organisms are unicellular. They may be autotrophic or heterotrophic. These are prokaryotic cells without distinct nucleus and cell organisms. What are the examples of kingdom Monera? Kingdom Monera चे examples: Clostridium tetani, Staphylococcus pneumonia, Triptonia pallidum, Vibrio cholerae, Salmonia talfi, Clostridium botulinum, Staphylococcus aureus, Legionella pneumoniae. स्टुडंट्स, टायफॉइडचा जो ऑर्गॅनिझम आहे तो साल्मोनेला टायफी नावाच्या या किंगडम मोनेरा मधील या पॅथोजेनमुळे आपल्याला टायफॉइड होत असतो. रिमेंबर द कॅरेक्टरिस्टिक्स अँड राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स. द ऍक्टिव्हिटी इज रिड्युस्ड इन सिलेबस. Kingdom Protista, look at the diagrams. Volvax, Paramecium, Euglena, look at the diagram. Paramecium, Amoeba, Euglena and Volvax. These are included in the kingdom Protista. विद्यार्थी मित्रांनो, सर्व एकपेशीय प्राणी या किंगडम प्रोटिस्टा मध्ये इन्क्लूड होतात. What are the characteristics? Look at the characteristics. Protista are single cell organism with cell defined nucleus and enclosed in nuclear membrane. Nucleus is well defined and nuclear membrane is also present. विद्यार्थी मित्रांनो, अमिबा मध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस वेल डिफाइंड आहे. तदनंतर दे हॅव सुडोपोडिया. लुक ॲट सुडोपोडिया. आपल्याला ज्याप्रमाणे पाय आहेत त्याप्रमाणे अमिबाला पोडिया आहेत. पोडिया मीन्स पाय, पोडिया मीन्स लेग्स, सुडो मीन्स फॉल्स. पायासारखे आहेत, पायाप्रमाणे ते कार्य करतात पण ते खरे पाय नाहीत म्हणून त्यांना सुडोपोडिया असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, मी कर्सर ज्या ठिकाणी नेलेला आहे तो अमिबाचा सुडोपोडिया आहे. सुडोपोडिया. दे आर ऑटोट्रॉप्स. हेअर लाईक सिलिया आर ऑल्सो प्रेझेंट. जर पॅरामेशियम प्राणी बघितला सूक्ष्मदर्शकाखाली तर पॅरामेशियमला हेअर लाईक सिलियाज असतात फॉर द लोकोमोशन. देन वोल्वॅक्स, युग्लिना, दे हॅव द क्लोरोप्लास्ट. युग्लिना आणि वोल्वॅक्सला क्लोरोप्लास्ट असतात. हेटरोट्रॉप्स examples amoeba and paramecium are heterotrophs and euglena and volvax are autotrophs. Students, you have to draw the diagram in your classwork notebook 1.3. किंगडम प्रोटिस्टाचे हे प्राणी आणि त्यांच्या डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. नंतरचा फंगाय. किंगडम 3 फंगाय. द ऍक्टिव्हिटी इज रिड्युस्ड बट लुक ॲट द थेरी. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ब्रेड ओलसर करून 3 दिवस एका हवाबंद डब्यात किंवा हवाबंद पिशवीत ठेवलात तर बुरशी तयार होते आणि त्यालाच आपण फंगाय असं म्हणतात. तर ही पावावरील बुरशी आहे. बलून लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द स्पोरॅन्जियम अँड stalk of the sporangium is called as the apophysis and columella and hyphae are present. The branches are called as the hyphae and the sporangiophore is present. Whenever there is a
favorable condition, the sporangium burst and spores are settled down. विद्यार्थी मित्रांनो, हे बलून लाईक स्ट्रक्चर काय आहे तर हे स्पोरॅन्जियम आहेत. त्या स्पोरॅन्जियम्स मध्ये स्पोर्स आहेत. ते स्पोर्स त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर हे बलून लाईक स्ट्रक्चर फुटतं. त्यातून ते स्पोर्स बाहेर पडतात आणि बुरशीची अजून एक क्लस्टर तयार होतं. Institute at work. Draw this diagram. National Institute of Virology NIV नावाची एक संस्था आहे, ती पुण्याला आहे. ती संस्था वेगवेगळ्या व्हायरसेसवर संशोधन करत असते. The institute has been founded in 1952. 1952 पासून पुण्यातली ही लॅब and under the ICMR means Indian Council of Medical Research यांच्या द्वारे ही संस्था कार्य करत असते. वेगवेगळ्या व्हायरसेसचा अभ्यास करत असते. विद्यार्थी मित्रांनो, what are the characteristics? Some fungi are taken. These are non-green eukaryotic heterotrophic organism. Fungi. ही कावळ्याची छत्री तुम्ही पावसाळ्यामध्ये झाडाखाली बघितली असेल, ती सुद्धा फंगाय आहे. पावावरील बुरशी ती सुद्धा एक प्रकारची बुरशी आहे. तर या बुरशीचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघू. They feed upon the decaying organic matter. They are saprophytes. Their cell wall is made up of tough complex sugar called as chitin. Chitin नावाच्या पदार्थापासून त्यांची सेल वॉल तयार झालेली आहे. Some fungi are thread-like. धाग्यासारख्या काही फंगाय असतात. तर many nuclei are present in the cytoplasm. सायटोप्लाझम मध्ये अनेक असे न्यूक्लियस असतात. Examples are Baker's yeast, Aspergillus. See, this is the Aspergillus. Fungus on corn, Penicillium and mushroom. Mushroom ही एडिबल पण असते आणि नॉन एडिबल फंगाय पण असते. ती या गटात इन्क्लूड होते. Though many systems of classification are introduced after the Whitaker's, this five kingdom system was widely accepted. विद्यार्थी मित्रांनो, येथे आपण विटकर्स 5 किंगडम सिस्टीम मधील 3 किंगडमचा अभ्यास केलेला आहे. and Robert Harding Whitaker's 5 kingdom system invented in 1969 accepted widely. Then classification of microbes. Classification of microbes among the living organisms. Microorganisms are largest number, hence they are called as microbes. They cannot see with our eyes. They can be seen under the microscope only. See, microorganisms are classified into prokaryotes and eukaryotes. In prokaryotes, all the bacteria are present. जसं की आपण साल्मोनेला टायफी, क्लोस्ट्रिडियम, न्यूमोनोकोकस या प्रकारचे बॅक्टेरिया आपण बघितलेत. त्यानंतर युकॅरियोटिक मध्ये किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय अँड अल्गी. 1 meter is equal to 10 raised to n micrometer. 1 meter is equal to 10 raised to 9 nanometer. Look at the diagram. Bacteria. The size of the bacteria is 1 micrometer to 10 micrometer. Coccus, Coccus bacillus, Bacillus, Vibrio, Spirillum. These are the some examples of bacteria. Bacteria may be unicellular, independent, parasitic organism. Many bacteria togetherly form called as the colonies. Bacterial cell is prokaryotic with cell wall. These are the characteristics of bacteria. In favorable conditions, बॅक्टेरियाचे बायनरी फिजन द्वारे अनेक बॅक्टेरिया मध्ये रूपांतर होत असते.